हरे कृष्ण, मी कृष्णवी. भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत. सर्वात प्रथम उद्या गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला तर मग सुरू करूया. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 40 बघणार आहोत. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदूषन्ते कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वाष्णेर्य जायते वर्णसंकर. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य, जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशा सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले वाममार्गाला लागू शकतात त्याप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले आणि स्त्रिया या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. स्त्रिया विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास व्यभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांसोबत कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिळण्यास स्वतंत्र होतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. स्वैराचारी व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची वाढ होते आणि युद्ध मारामारीचे संकट बळावते. धन्यवाद. हरे कृष्णा.